हाय फ्रेंड्स, येणारा जो टाईम आहे ना, हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप चांगला टाईम आहे. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक घेऊन ठेवा, तुम्हाला खूप चांगलं रिटर्न मिळणार. जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक बघितले, ठीक आहे, तर समजा आता की आता IRB इन्फ्रा, ठीक आहे, IRB इन्फ्रा झालं, GR इन्फ्रा प्रोजेक्ट झालं, PNC इन्फ्राटेक झालं, HG इन्फ्रा झालं, KNR कन्स्ट्रक्शन झालं. ठीक आहे, आता आपल्याला माहीत आहे की RVNLने किती चांगलं रिटर्न दिलेलं आहे. अजूनही RVNLकडे खूप चांगले अजून येणाऱ्या टाईममध्ये RVNL खूप चांगला परफॉर्म करेल. जर आपण PE बघितलं तर GR इन्फ्रा प्रोजेक्ट झालं, PNC इन्फ्राटेक झालं, HG इन्फ्रा झालं, KNR कन्स्ट्रक्शन झालं, यांचे PE आज पण खूप खाली आहे. येणाऱ्या टाईममध्ये हे जे स्टॉक्स आहे हे आउटपरफॉर्म करतील. तर हा सेक्टर जो आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर आणि ऑपरेटर्स, याच्यामध्ये जे इरकॉम इंटरनॅशनल, GR इन्फ्रा प्रोजेक्ट, PNC इन्फ्राटेक, HG इन्फ्रा आणि KNR कन्स्ट्रक्शन हे आउटपरफॉर्म करतील. हे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा, लाँग टर्मसाठी ठेवा. येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न्स मिळतील. चाहे तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा, चाहे इन्व्हेस्टमेंट करा, पण या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवा आपली. अजून यांची काहीच ग्रोथ नाही झालेली आहे. येणाऱ्या टाईममध्ये हे तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स करून देतील. ठीक आहे, तर हे स्टॉक्स इरकॉम इंटरनॅशनल, GR इन्फ्रा प्रोजेक्ट, PNC इन्फ्राटेक, HG इन्फ्रा इंजिनिअरिंग, KNR कन्स्ट्रक्शन. इरकॉम बघितलं तर आज हा स्टॉक 275 रुपयाचा आहे. ठीक आहे, GR इन्फ्रा प्रोजेक्ट बघितलं, आज हा 1700 रुपयाचा स्टॉक आहे. PNC इन्फ्राटेक बघितला आपण, आज हा 514 रुपयाचा आहे. HG इन्फ्रा इंजिनिअरिंग बघितला आपण, हा 1670 रुपयाचा आहे. KNR कन्स्ट्रक्शन बघितलं तर हा 367 रुपीजचा आहे. तर येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला खरंच या इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगलं रिटर्न मिळणार आहे. तर हे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा, लाँग टर्म, शॉर्ट टर्म, जसं जमल तसं स्विंग ट्रेडिंग. ठीक आहे, थँक्यू.